हॅलो, हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही सर्व स्वस्त आहात, मस्त आहात. मी पण छान आहे. आजचा व्हिडिओ आपण माझी माणसं या विषयावर घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ करताना मनाला एक वेगळीच उभारी आणि आनंद मिळाला आहे मला. हे व्हिडिओ करण्याचं कारण की आत्ता 22 तारखेला मिस्टरांचा माझा वाढदिवस साजरा झाला. तर त्यांच्या मनात बरेच दिवसापासून त्यांच्या मित्रांना भेटण्याची इच्छा होती. कामातल्या मित्रांना, तिथे कॉलनीतल्या मित्रांना, सर्वांना भेटण्याची खूप इच्छा होती. असे ते नेहमी जायचे, पण एक काहीतरी त्यांची इच्छा होती की काही कार्यक्रम करावा आणि सर्वांना एकत्र बोलावं. कारण नातेवाईकांना आपण तर नेहमीच एकत्र कार्यक्रम करतो. नातेवाईकांचे नेहमी फोन असतात, तसे मित्रांचे पण असतात. पण एक वाटतं ना, कारण 30-40 वर्षे एकत्र सर्व्हिस केलेली असते आणि मग तिथले ते कामगार, आपण शेजारी राहिलेले ते आपले शेजारी, मग ते एक वेगळाच अनुभव येतो तो. मग तो वेळ, तो प्रसंग आणि तो टाईम जुळून आला आणि 22 तारखेला आम्ही सर्वजण एकत्र येऊन खूप छान प्रोग्राम केला. आणि या कार्यक्रमातून सर्वांना पण प्रेरणा मिळाली की आपण पण असं काहीतरी कार्यक्रम करायला पाहिजे, गेट टुगेदर करायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे. आणि एक मनाला असं वाटलं की कोणाचे कोणते मित्र आणि कशी आपली ती त्यांची ओळख झालेली असते. आणि एका फोनवर सर्वजण जमा झाले आणि सर्व आले. खूप आनंदाने, खूप उत्साहाने सर्वांनी भाग घेतला आणि सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या. आणि ह्या कार्यक्रमानंतर, कार्यक्रम झाल्यानंतरसुद्धा त्यांना 2-3 दिवस कंटिन्यू फोन येत होते. शुभेच्छांचा नुसता वर्षाव होत होता आणि मनाला खूप छान वाटलं. सर्वांना एवढं 30-40 वर्षांनी भेटले ना, तर असं वाटलं का अरे, खरंच म्हणजे किती माणसाला एकमेकाबद्दल प्रेम असतं. पण प्रेम ही अशी गोष्ट ती दाखवता येत नाही आणि आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला व्यक्त पण ती करता येत नाही. पण हे असे छोटेसे कार्यक्रम करतो ना, त्या कार्यक्रमामधून ते त्यांचं प्रेम, ते बोलणं, ते इतकं आज ह्यावेळेस मनाला भावून गेलं, इतकं छान वाटलं. सर्वांनी एवढा सपोर्ट केला, सर्वांनी खूप मदत केली आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानेल, सर्वांना धन्यवाद देईल का तुम्ही वेळात वेळ काढून कार्यक्रमाला आले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि खूप मनापासून धन्यवाद. तर ह्या व्हिडिओतून एवढं सांगायचं होतं की माणूस किती दूर असला तरी तो एकमेकाला कधी विसरत नाही. कारण हे प्रेम आहे ना, हे प्रेम अंतःकरणापासूनच निघायला पाहिजे. आणि ज्यावेळेस अंतःकरणापासून प्रेम येतं ना, ज्यावेळेस अंतःकरणापासून आपल्यावर कोणी प्रेम करतं ना, आपण त्याच्यावर प्रेम करतो ना, त्यावेळेस ते एक वेगळाच अनुभव येतो, एक वेगळाच आनंद वाटतो आणि त्याचा प्रत्यय आम्हाला आला. एवढ्या वर्षानंतर पण इतक्या छान सर्वांनी, खूप एका फोनवर सर्व आले. एकदा सांगितलं तरी सर्वजण आले आणि सर्वांना खरंच मनापासून धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओसाठी भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. गॉड ब्लेस यू.